आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। माणिकरावजी, आपलं स्वागत। उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल। एकीकडे राज ठाकरे यांच्यासोबत ते जुळून घेत आहेत, मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचेच हे संकेत म्हणावे लागतील। पर्यायानं महाविकास आघाडीचं राज्यात काय? नाही, त्यामध्ये दोन्ही भावंडे एकत्र येत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। महाराष्ट्रामध्ये सर्वांमध्ये महाराष्ट्रीयन लोकांमध्ये एक आनंद आहे की दोन भावंडे एकत्र येत आहेत आणि राजकीय दृष्ट्या अद्याप राज ठाकरेंनी किंवा त्यांनी स्पष्ट केलेलं नाही, ते करतील। परंतु यामध्ये इंडिया आघाडीमध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये हे संपूर्ण इंडिया आघाडी एकत्रपणे आहेत आणि मजबूतीनं बीजेपीच्या विरोधामध्ये भविष्यामध्ये ही विचार करतील, अशा प्रकारचे संकेत आतापर्यंत आहेत। उद्धवजी अशा प्रकारे आम्ही दोघं आहोत, तिसऱ्याची गरज नाही, कुठल्या आधाराने कुठल्या करता म्हटलंय, कारण प्रत्येक ठिकाणचं त्यांचे नजरेमधलं राजकारण आहे। तर मुंबईचं वेगळे समजतात, ते महाराष्ट्राचं वेगळे समजतात, कुठल्या स्तरावर काय निर्णय घ्यायचे त्या संदर्भात स्टेट लेवलला बसून त्या संदर्भातली चर्चा होईल भविष्यामध्ये। परंतु इंडिया आघाडी जी आहे ना, त्याच्यामधलं ते एक घटक आहे उद्धवजी, त्यांच्या पार्टी शिवसेना। तर त्यांनी त्यांच्या बीजेपीच्या संदर्भामधली जी काही भूमिका इंडिया आघाडीची असेल त्या संदर्भामध्ये काँग्रेस पुढे जाईल, परंतु त्यांची भूमिका काय घ्यावीत या संदर्भामध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये, तर ते पुढे आपल्या भूमिका स्पष्ट करतील त्या संदर्भात। नक्कीच माणिकरावजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।